हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. पुन्हा एक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता वाजले आहे 7:30 आणि माझं 7 वाजताच वर्कआउट संपलेलं आहे आणि मी इथे ग्रीन टी घेते. तर वर्कआउट झाल्याच्यानंतर अजिबात जेव्हा पायामध्ये जीव राहत नाही, कारण खूप दिवस झालं एक्सरसाइजची सवय राहिली नाही. आता जवळजवळ महिना होत आलं आणि अचानक आता एक्सरसाइज करायला लागली ना, थोडीशी बॉडी पेन करायला लागली आणि हातपाय पण थोडेसे थरथर कापतात. त्याच्यासाठी मी आधी ते ग्रीन टी घेतलेली. तशी मी ब्लॅक टी घेत असते, पण आता ज्या ग्रुपमध्ये जॉईन झाले मी, त्यांनी सांगितलेलं कंपल्सरी आपल्याला सकाळी एक टाईम ग्रीन टीच घ्यायची. तर मी आता इथं ग्रीन टी घेतलेली आणि आता ग्रीन टी घेऊन मी होणार आहे फ्रेश. तसा आज माझा उपवास आहे. आता बघू उपवासामध्ये मी काय घेणार आहे काय नाही. तर कमेंट होती की ताई तुमचं आता वजन काय आहे सध्या. तर माझं वजन सध्या आहे, म्हणजे मागं जे चालू केलं होतं मी 90 दिवसाचं चॅलेंज, तेव्हा नाही का 79 होतं आणि त्या 79मध्ये माझं 2 kg आता कमी झालं होतं. त्याच्यानंतर मी काय मोजलंच नाही आहे, कारण माझा काटाच तुटलेला आहे. मी तुम्हाला सांगितले माझा काटा तुटला आहे, तर मी करेल 1-2 दिवसात ऑर्डर आणि तो 4-5 दिवसात येऊन जाईल. तर मग तेव्हा मी वजन चेक करेल, कारण आता मी जॉईन केला आहे हा ग्रुप, तेव्हा मला वजन चेक करायला पाहिजे होतं, पण मी चेक केलं नाही. आज दुपारी मी बाहेर जाईल तेव्हा चेक करून येईल आणि तेव्हा तुम्हाला नक्की सांगेल की सध्या आत्ता माझं वेट किती आहे. तसं मला पण चेक करायचं आहे, कारण मला पण कळलं पाहिजे की आता काय चालू आहे, म्हणजे कमी होतं आहे का वाढा लागले म्हणून. तर मी आता घेतली ग्रीन टी आणि ब्लॉग कंटिन्यू करत जा. कालच्या ब्लॉगमध्ये दुपारचं वगैरे काही मी दाखवू शकले नाही, कारण काही कारणानिमित्त मी बाहेर गेले होते, त्याच्यामुळे माझा तिकडं टाईम वेस्ट झाला. तर आज उपवास आहे आणि उपवासामध्ये डायटिंग कसा करायचा हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच. तर चला, मी ग्रीन टी घेते सगळ्यात आधी आणि मग फ्रेश होते. तर आता उपवासाला मी खिचडी बनवली होती, तर म्हटलं चला आता नाश्ता करून घेऊ. आणि आज ना कोणासाठी स्वयंपाक केला नाही, कारण खिचडी माझ्याकडून एवढी मोठी पडली होती, म्हणून सगळ्यांसाठी खिचडी केली आणि सगळ्यांना म्हटलं तुम्ही आता याचाच नाश्ता वगैरे केला करा. काय बोलू मी मम्मी स्वतःचे व्हिडिओ काढते, कारण की माझं पण एक चॅनल आहे. हो, त्याचा पण एक स्पेशल चॅनल ते जुनेवाले व्हिडिओ पुढे आहे. तर चला आता आम्ही करतोय नाश्ता, म्हणजे दुपार झाली, जेवणच चालले. तर थोडंसं शाबू खाणार आहे मी. नंतर एक व्हिडिओ दाखवणार नाही तुम्हाला, बघा पण ओके, लाईक करा. तर मी फराळ केली, म्हणजे खिचडी खाल्ली आता. आणि काय आहे ना, आता उपवास होता म्हणून खिचडी खाल्ली. खिचडी खाल्लेली पण काय चांगलं नाही आहे, म्हणजे वेट लॉससाठी म्हणते मी तुम्हाला, बाकी काय नाही. तर आता प्रश्न येतो की तुम्ही जेवण केल्याच्या नंतर झोपता का. तर कसं सध्या आता 2 दिवस झाले एक्सरसाइज करायला लागले, सकाळी उठणं जरा लवकर व्हावं लागले आणि मग पाय वगैरे पूर्ण भरून आले. तर आज तर असं वाटलं पूर्ण बॉडी माझी आहे ना पेन करायला लागली, दुखा लागली. तर आज तर झोपल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून मी 1-1.5 तास का होईना आज झोपणारच आहे. कसं असतं, नवीन काही गोष्टी करायला लागल्या का थोडंसं बदल होतो, काही हरकत नाही. तर दुपारी जेवल्याच्या नंतर झोपू नये असं म्हणतात, पण घरातली काही कामं करा तुम्ही 15-20 मिनिट, थोडीशी हालचाल करा आणि नंतर निवांत पडलं तर काही हरकत नाही आहे. तर थोडंसं तर मी पडून घेणार आहे. तर आता मी थोडंसं ताक घेतले, कारण थोडीशी भूक लागल्यासारखी झाली, म्हणून म्हटलं चला थोडंसं ताक घेऊ. आणि आज नाही का दादा दिदीचा रिझल्ट होता. रिझल्ट आणला का तू? दाखव. 5 झाला का नापास? एवढं वारं सुटले ना सकाळपासून, नुसतं वारं सुटलं. अभिनंदनचा विजय असो. 5 झाला का फेल झाला तुला, सांग ना. होय, किती पडला घेऊ तुम्हाला हात. होय दादा, 5 झाला का फेल झालाय? 5 झाले का फेल झालाय? तू नीट बस असं. तू 5 झाले का फेल झाला मी विचार की. दाखवतोय ना. हां, कुठे पास? अरे इथंच आहे बाई अजून तू. थांब ना, मला तर बघू दे ना कुठे. छान पडते. आणि हा पेपरला गेला नाही तरी पास कसं काय झालाय तू?
त्याचे ना म्हणजे ऑपरेशन झाले होते तेव्हाच त्याचे पेपर चालू होते. मग मॅडमला सांगितलं होतं मी की त्याचे पेपर चालू, तोंडात बोट घालून त्याचे ऑपरेशन झाले मॅडम. तर मॅडम म्हणल्या ठीक आहे, एक अर्ज लिहून द्या, होऊन जाईल. तर आज सकाळी रिझल्ट आणायला त्याच्या अंकल आणि दिदी गेली होती. तर मॅडम म्हणल्या की फेल करू का, तर ते म्हणलेलं ना फेल करू का, मी म्हणलं फेल. हा इला तुला तर मज्जाच वाटेल ना, दोघांचं अजिबात जमत नाहीये. तर मग त्याच्या आकडे नाही तुम्हाला सांगितलेलं होतं आम्ही. हे बा प्लेट मॅगी खाल्ली आहे, तर मॅगी अशी चाकून खातोय. अरे काय दादा तू, मग एवढं लगे तर मग फायनली आम्ही पेपर न देऊन सुद्धा पास झालो. हे रे दादा. आणि हा माझ्या दिदीचा. शाळेचं नाव आहे पुरंदा बालिका जिल्हा पुणे, तालुका पुरंदा. तू गेली होती का पेपरला? ही पण नव्हती गेली, कारण नाही का मी गावाकडे गेले, इथं एकटीच होती, म्हणजे तिच्या अंकलजवळ त्यांच्याजवळ होती. तर तिला काय बरंच वाटलं नाही मी नव्हते म्हणून, मग ती पण बिमार पडली. तर पेपरला ती पण नव्हती गेली. आणि मग शाळेला सुट्ट्या लागत आल्याच्या नंतर मॅडम म्हणल्या की तिला आता शाळेत पाठवून द्या, मी तिचे राहिलेले पेपर घेते. अशी ती पास झाली. म्हणजे तर आता थोडंसं मार्केटमध्ये गेले होते, काही सामान आणायचं होतं. आणि डाईटला माझ्याकडं म्हणजे सॅलड वगैरे नव्हतं, तर म्हटलं ते पण घेऊन येऊ. सर्व काही घेऊन आले. संध्याकाळी पनीरचा बेत आहे, म्हणून म्हटलं चला पनीरसुद्धा घेऊन येऊ. आणि मेन गोष्ट म्हणजे मागलचा जो बेड आहे ना, त्याचं बेडसेट एवढं खराब झालं होतं, म्हणून म्हटलं चला नवीन बेडसेट घेऊन येऊ. बेडसेट टाकले मी. आणि हे बघा इथं काय चाललंय, वटण सोनायला तिला. तर मला म्हणजे वरती बसणार आहे. व्हिडिओ कधी काढणार आहे? काय आळी आळीला एवढा जाम घाबरतोय तो. लाईटी पशी एखादा किडा जरी आला ना तरी भयानक ओरडते. माझं जर लक्षच असतं तर काय होतं का काय, म्हणजे एवढा जोरात ओरडतोय, त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि एवढं चिळस करतोय ना शिते पा, ते आळी पाहिजे तेव्हापासून असं. म्हणजे त्याला या गोष्टी असल्या कसल्या संबंध नाही. लाईटी पशी किडा जरी दिसला तरी असं करतोय. तर चला स्वयंपाक वगैरे बनवून घेते मी. आणि गरमी तर एवढी झाली ना विचारूच नका, स्वयंपाक करावा का नाही हाच प्रश्न पडतो संध्याकाळी. आणि सध्या काकडी तर एवढी अशी भेटली ना, म्हणजे ऊनच पडायला लागले तेवढं. म्हणजे फ्रेश तर मला काही दिसलंच नाही. म्हणजे ह्या टायमिंग 5 वाजता गेली ना तर छान प्रकारे फ्रेश काकडी वगैरे असती, पण मला जेवढी फ्रेश पाहिजे तेवढी नाहीये. पण त्यांना पण बोलून काय, ऊनच एवढं भयानक झालंय. उन्हामुळे ना सगळं जीवाचे हाल म्हणजे अति हाल. आणि मार्केटमध्ये बीट तर मला कुठे भेटलंच नाही. मला बीट आणायचं होतं, पण बीटच्या जागी मी टोमॅटो घेऊन आले. तर चला पहिला स्वयंपाक करून घेते मी आता.